उत्तर प्रदेश राज्यातल्या मेरठ येथील नियोजित लोकव्याख्यानासाठी आज मी पुण्याहून उड्डाण करून सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. तिथून आयोजकांनी पाठवलेल्या गाडीत दिल्लीहून मेरठकडे निघालो. मेरठ शहरात आगमन होताच श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या सदस्यांनी हॉटेलवर स्वागत केलं. त्यानंतर व्याख्यानासाठी तयार होऊन मी कार्यक्रमस्थळी गेलो. प्रारंभीला आयोजकांचा सन्मान स्वीकारून मी त्यांना रायरी कादंबरी भेट दिली व हर्षदजींचे प्रास्ताविक झाल्यावर हा महाराष्ट्राचा आवाज उत्तर प्रदेशात घुमायला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तेजस्वी विचार सांगत सुमारे 1.5 तास प्रबोधन केलं. उत्तर प्रदेशवासीय झालेल्या मराठी मनांवर विचारांची फुंकर घालून सर्वांची मने हर्षोल्लसित केली. माझे शब्द ऐकून पडलेल्या त्यांच्या टाळ्या अजूनही कानात घुमत आहेत. पांगरीच्या विशाल गरडला थेट मेरठहून व्याख्यानासाठी बोलावणं येईल हे मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण प्रबोधन सेवेतलं माझं सातत्य, कष्ट आणि वास्तववादी मांडणी यांच्या जोरावर आज हा इतिहास घडवू शकलो. विचारात दम असला आणि शब्दाला धार असली की महाराष्ट्र काय आणि उत्तर प्रदेश काय. स्टेज खाली आल्यावर फोटो टिपण्यासाठी श्रोत्यांची गर्दी होणारच, पण तरीही 4-5 राज्य ओलांडून मिळालेलं हे प्रेम आणि पाठबळ गंगे एवढं विशाल आणि हिमालय एवढं बलाढ्य वाटलं. अखेर संध्याकाळी मेरठच्या राजाचे दर्शन घेतले व तिथून मग पहाटे 5ची फ्लाईट पकडण्यासाठी मध्यरात्री मेरठहून दिल्ली विमानतळावर येऊन जळकोट येथील लोकव्याख्यानासाठी महाराष्ट्राकडे प्रयाण केलं.